राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। पीएम किसान, लाडकी बहीण, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका। तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बापरे, तब्बल 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ। डल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी। लाटलेले 21,44,00,000 रुपये राज्य सरकार परत घेणार का? अटल पेन्शनची सदस्य संख्या गेली 8 कोटींच्याही पुढे। अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या आता सुमारे 8 कोटींच्या पुढे गेली आहे। महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ। 20वा हप्ता लवकरच। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 37,000 कोटी जमा। शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 21.84 लाखांवरून 19व्या हप्त्यात 93.28 लाखांपर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। संसद अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाचा। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक। बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची आहे का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। पुणे जिल्ह्यातील 922 किलोमीटरचे 707 पानंद शिवरस्ते खुले। तक्रारींवर तातडीने कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। ग्रामस्थांनी बंद झालेले रस्ते खुले करण्यासाठी अर्ज करावेत। विदर्भात मुसळधाराचा इशारा। मराठवाड्यात तुर्तास दिलासा। आलापल्ली भामरागड मार्ग बंद। लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात संततधार पाऊस। गडचिरोलीला संततधार पावसाचा तडाखा। 100 गावांचा संपर्क तुटला। पर्लकोटा नदीला पूर। आलापल्ली भामरागड मार्ग बंद। जिल्ह्यातील 5 मार्गांवरील वाहतूक ठप्प। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा दिलासा। लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात संततधार पाऊस। हवामान विभागाचा अलर्ट फसला। किरकोळ पाऊस। नागपूर विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता, ज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता। गुरुवार रात्रीपासून पावसाने जोर धरला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते। मात्र ढगांची घनता कमी झाल्याने रेड अलर्ट फसला। नंतर तो हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट मध्ये बदलण्यात आला। राज्य सरकारला इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरवर उत्तरासाठी शेवटची संधी। उच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट पर्यंत मागितले प्रमाणपत्र। 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। निधी गेला श्रीकांत शिंदेच्या ट्रस्टकडे। संजय राऊत यांचा आरोप। सरकारी योजना दारी। नोकरीची संधी आली। पंतप्रधान विकसनशील भारत रोजगार योजना 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती श्रम मंत्रालयाने शुक्रवारी दिली। या योजनेत 3.5 कोटी रोजगार देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। वेरूळचा धबधबा 2 महिन्यानंतर कोसळू लागला। गडचिरोलीत पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते बंद। 100 गावांचा तुटला संपर्क। मानसिक आजारी लोकांचा मुद्दा गांभीर्याने घ्या। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश। पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात कंत्राटदारांचे 100 कोटी थकीत। जलजीवनच्या 341 योजनांचे काम 50% कमी। कंत्राटदारांचे हाल। श्रावणात शेतकऱ्यांच्या दाराशी पडणार भरपाईचाही पाऊस। खानदेशातील 41,000 बाधितांना मिळणार 40 कोटींचा दिलासा। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू। राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेत राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण। दाखल्यांच्या नावावर दलाली। अकोला महापालिकेत एजंट राज। जन्म मृत्यू दाखल्यांसाठी एजंटांचे जाळे। महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष। हवामान बदलामुळे मोसंबी पिकाच्या मृगबहारावर परिणाम। फळगळतीमुळे शेतकरी धास्तावले। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन सादर करताना शेतकरी बांधव। शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन। शिवर अकोला महसूल मंडळातील चांदूर, बाभुळगाव, जहांगीर, शेवणी अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव, मासा, सिसा, उदेगाव, कुंभारी, येवता, हिंगणा, वाशिंबा आदी गावांतील शेतकरी सध्या हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार
रणधीर सावरकर यांना निवेदन सादर करून तातडीच्या मदतीची मागणी केली। अकोट क्षेत्रस्थ समस्या स्थळ पाहणीचे तहसीलदारांचे आदेश। 31 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करा। अडगाव बुलढाणा खरीप हंगाम 2025 साठी अकोला जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून शेतकऱ्यांसाठी पीक विमा अर्ज प्रक्रिया सुरू आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून अंतिम दिवसाची वाट न पाहता अर्ज करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे, जिल्हा व्यवस्थापक सुजय निपाने, तालुका व्यवस्थापक प्रफुल्ल मानकर यांनी केले आहे। आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातील 1133 हेक्टरवर बहरली पिके। सोयाबीन, तूर, मूग, उडीद उत्पादनात वाढीचा अंदाज। राज्यातील 2997 धरणात 64.90% जलसाठा गतवर्षी, यावेळी होतात 47.94% साठा। दमदार पावसाची प्रतीक्षा। अनुकंपासाठी वयोमर्यादा संपल्यास दुसऱ्याला संधी, धोरणात केला बदल, अनुकंपधारकांना दिलासा। विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतल्या भेटी। अमित शहा, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान यांच्याशी केली चर्चा। लंपी आजाराने हजारो जनावरे बाधित, सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर। अधिकाऱ्यांचे आदेश, जनावरांच्या वाहतुकीसाठी नियमावली जाहीर। सोलापुरात लवकरच 1688 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी होणार। महावितरणचे लोकेश चंद्र यांची माहिती। 242 उपकेंद्रातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा। बोरामणी गावताळ परिसराचा पर्यटन आराखड्यात समावेश करण्याचा प्रयत्न, नियोजन अधिकाऱ्यांकडून पाहणी, आवश्यक उपाययोजनांची घेतली माहिती। अनुदानित मत्स्य प्रकल्पांसाठी राज्यातील मत्स्य खाद्य बंधनकारक, मंत्री नितेश राणे, परराज्यातील खरेदी केल्यास दंड। पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना दिलासा, मे महिन्यात विक्रमी तर जून जुलैमध्ये पावसाची दडी। संजय गांधी योजनेत अनेक लाभार्थी बनावट, शेवगावतही बोगस दिव्यांग, सावली संघटनेच्या तक्रारीमुळे घोटाळा उघड। वृद्ध मातापित्यांच्या सेवेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवस रजा, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेण्याकरिता वैयक्तिक कारणांसाठी 30 दिवसांपर्यंतची रजा घेता येणार आहे। तानसा धरणाचे 21 दरवाजे उघडले, पावसाने भातसा, वैतरणा धरणांमध्ये झाला मुबलक पाणी साठा। पशुसंवर्धन व्यवसायाला अखेर कृषी दर्जा, वीज दरासह अनेक योजनांचा मिळणार थेट लाभ, 77 लाख पशुपालक कुटुंबांना दिलासा। बासमती तांदळाची निर्यात शुल्कमुक्त, भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतीय बासमती तांदळाच्या निर्याताला मोठी चालना मिळणार आहे। कराडात शेतकरी संघटनेकडून आंदोलन, मंत्रिमंडळातून कृषी मंत्री कोकाटे यांची हकालपट्टीची मागणी। शेतकरी संघटनेकडून भर पावसात पत्ते खेळत मंत्री कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात आला। तारळी धरणाच्या 5 गेटमधून विसर्ग, प्रतिसेकंद 2000 क्युसेक पाणी नदीपात्रात, नदीकाठी दक्षतेचा इशारा। पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ, फलटण तालुक्यातील 250 शेतकऱ्यांनीच घेतला यंदा विमा। महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम, सलग कार्यकाळात इंदिरा गांधींना टाकले मागे, आता फक्त नेहरूच पुढे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाच्या राजकारणात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। सलग कार्यकाळात देशाचे दुसरे सर्वात जास्त काळ सेवा देणारे पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे। पूर्वीप्रमाणे 1 रुपयात पीक विमा देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन। शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणामधील जाचक-अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना राबविण्यात यावा, यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने काँग्रेस पक्षांच्या सर्व तालुका अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।